नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पक्षाबद्दल जो खूप सुंदर आहे आणि तितकाच रहस्यमयी. हो, मी बोलतोय फ्लेमिंगोबद्दल. त्यांच्या या लांबच्या प्रवासामागे नक्की काय दडलंय? चला तर जाणून घेऊया. मग प्रश्न असा पडतो की हे फ्लेमिंगो स्थलांतर करतात तरी का? म्हणजे आपण त्यांना एका ठिकाणी बघतो आणि काही महिन्यांनी ते अचानक दिसेनासे होतात. जातात कुठे हे? चला यामागचं रहस्य उलगडूया. अच्छा, तर याचं उत्तर समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. फ्लेमिंगो हे नोमॅडिक मायग्रंट्स आहेत, म्हणजे भटके प्रवासी. याचा अर्थ काय? तर ते दरवर्षी एकाच वेळी एकाच ठिकाणी जातात असं नाही. त्यांची गरज ठरवते की त्यांना कुठे जायचंय, जसं की अन्न कुठे मिळेल किंवा कुठे जास्त सुरक्षित वाटेल. आणि म्हणूनच त्यांचं स्थलांतर इतकं गूढ वाटतं. चला तर मग फ्लेमिंगोंच्या या रहस्यमयी प्रवासाचा थोडा माग काढूया. त्यांच्या या प्रवासामागे नक्की काय कारणं आहेत ते जाणून घेऊया. एक गोष्ट मात्र नक्की, हा प्रवास काही मौजमजेसाठी नसतो. नाही, ही त्यांच्या जगण्याची एक खास रणनीती आहे. प्रत्येक पावलामागे म्हणजे प्रत्येक उड्डाणामागे एक पक्कं कारण असतं. मग ही कारणं आहेत तरी कोणती? चला, आता आपण ती मुख्य कारणं पाहूया जी त्यांना हजारो किलोमीटरचा प्रवास करायला लावतात. तर साधारणपणे 5 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न शोधणं. फ्लेमिंगोना शैवाल आणि छोटे कीटक खायला लागतात, त्यामुळे जिथे अन्न तिथे ते जातात. दुसरं म्हणजे हवामान. खूप जास्त थंडी किंवा उष्णता त्यांना सहन होत नाही, मग ते शोधतात एक चांगलं आरामदायक ठिकाण. तिसरं कारण आहे प्रजनन. पिल्लांना जन्म देण्यासाठी त्यांना एका विशिष्ट प्रकारची जागा लागते, उथळ आणि खारट पाणी असलेली. चौथं कारण म्हणजे पाण्याची पातळी. समजा एखादा तलाव सुकला किंवा तिथे खूप पाणी साचलं तर त्यांना ती जागा सोडावीच लागते. आणि हो, 5वं कारण म्हणजे धोका टाळणं. मग तो धोका शिकारी प्राण्यांचा असो किंवा माणसांमुळे होणाऱ्या त्रासाचा. कारणं तर समजली, पण हे पक्षी प्रवास किती करतात? म्हणजे किती लांब उडतात? चला, आता त्यांच्या हजारो किलोमीटरच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. आणि हो, हे आकडे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. कधीकधी तर फक्त एका रात्रीत ती किती लांब उडत असतील, काही अंदाज? तब्बल 600 किलोमीटर. जरा विचार करा, एका रात्रीत मुंबई ते गोवा किंवा त्यापेक्षाही जास्त. कमाल आहे नाही का? आणि थांबा, हे तर काहीच नाही. जे मोठे ग्रेटर फ्लेमिंगो असतात ना, ते तर याहीपेक्षा खूप जास्त लांबचा प्रवास करतात, म्हणजे जवळपास 4800 किलोमीटर. म्हणजे जवळपास 3000 मैल. अरे बापरे, म्हणजे आपल्या भारतातून थेट युरोपपर्यंतचा प्रवास. किती प्रचंड अंतर आहे हे. आणि हे खरंय, एका फ्लेमिंगोची नोंद आहे, तो चक्क UAE मधून कझाकस्थानपर्यंत उडाला होता. अंतर होतं साधारण 4200 किलोमीटर. यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. मग प्रश्न येतो की ते इतका लांब प्रवास इतक्या आरामात करतात तरी कसे? तर याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे ते बहुतेक वेळा रात्रीच उडतात, कारण रात्री हवा थंड आणि शांत असते, त्यामुळे त्यांना कमी त्रास होतो. आणि दुसरं, तुम्ही पाहिलं असेल, ते इंग्रजी व्ही आकारात उडतात. असं केल्यामुळे काय होतं, तर हवेचा दाब कमी होतो आणि सगळ्यांची मिळून खूप ऊर्जा वाचते. बरं, आता जगभरातल्या प्रवासावरून आपण एका आपल्या जवळच्या उदाहरणाकडे येऊया. हो, मुंबईत येणाऱ्या त्या गुलाबी पाहुण्यांकडे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की दरवर्षी हजारो फ्लेमिंगो मुंबईच्या शिवडी आणि ठाणे खाडीच्या परिसरात येतात. काय सुंदर दिसतं ते दृश्य. पण इतक्या जागा सोडून ते मुंबईतच का येतात? सोप्पं आहे, कारण इथे त्यांना हवं ते सगळं मिळतं. भरपूर खारट पाणी आहे आणि खाण्यासाठी शैवाल आणि छोटे जीवही मुबलक प्रमाणात आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी मुंबई एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो? हे पक्षी भटके प्रवासी आहेत की ठरलेल्या वेळेनुसार स्थलांतर करणारे आहेत? बघा, हा तक्ता सगळं काही सांगतो. त्यांच्या प्रवासाची मुख्य कारणं काय आहेत? अन्न आणि पाणी, हे तर सगळ्यात महत्त्वाचं. मग हवामान, म्हणजे खराब हवामानापासून स्वतःला वाचवणं. तिसरं, प्रजननासाठी योग्य जागा शोधणं. आणि चौथं म्हणजे सुरक्षा. यावरून हेच स्पष्ट होतं की ते ठरवून स्थलांतर करत नाहीत, तर गरजेनुसार भटकतात. म्हणजे ते पक्के भटके प्रवासी आहेत. पण हे सगळं बघता एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. हवामान सतत बदलते, पर्यावरण बदलतंय. मग अशा परिस्थितीत या फ्लेमिंगोंचा पुढचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल? त्यांच्या जगण्याच्या या पद्धतीवर भविष्यात काय परिणाम होईल? हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?